कुंडलिने नमः. ओम क्रीं कुंडलिने नमः. ओम क्रीं कुंडलिने नमः. ओम क्रीं कुंडलिने नमः. ही नकारात्मक ऊर्जा आहे, संकटाची अवचिन्ह आहेत. जगदंबेला ही नकारात्मक ऊर्जा नक्कीच जाणवली असणार. महिषा, तुझा आग्रह होता म्हणून आम्ही बरंच संशोधन करून एक नवीन मंत्र शोधून काढलाय. आता कदाचित आपल्याला या कोड्याचं उत्तर सापडू शकेल. मग तिथी माता लवकर त्या मंत्राचं उच्चारण करा. या रहस्याचा उलगडा करण्यासाठी आम्ही अत्यंत आतुर आहोत. अफाट थाट वाट घाट दुस्तर हा संपवी, सहज सफल उकलही रहस्याची घडवी. दिती माता, काहीच घडत नाहीये. दिती माता, तुमचा हा मंत्र निष्प्रभ ठरतोय. काहीच परिणाम समोर होत नाहीये. दिती माता, त्या वृद्धानं घातलेलं कोडं अजूनही आपल्याला उलगडत नाहीये. कुणीतरी जाणून बुजून आपल्याशी हा खेळतोय असंच आता आम्हाला वाटतंय. आणि तसं असेल तर कदाचित काय? कदाचित या गोष्टीचा नाद आपल्याला सोडून द्यावा लागेल. दिती माता, असं म्हणून कसं चालेल? त्या वृद्धाच्या येण्याला काहीतरी अर्थ असणार निश्चित. तुझ्या या अनुभवावरून आम्हाला एक फार फार पूर्वीची कहाणी आठवली. अनेक शतकांपूर्वी अतिशय बलवान असा आणि बुद्धिमान असा एक असुर जगावर राज्य करायला निघाला होता. तो यशस्वी होणारच होता, पण त्याला यक्षानं एक विचित्र कोडं घातलं. तो त्या कोड्याचं उत्तर शोधण्यात इतका गुंतला तर जग जिंकण्याचं त्याचं स्वप्न अपुरंच राहिलं. यातून तुम्हाला नेमकं काय सुचवायचंय दिती माता? तू सध्या एका अशाच स्वप्नाचा पाठलाग करतोयस महिषा. तुळजाला जिंकण्याचं स्वप्न. ह्या कोड्याच्या नादाला लागून तू सुद्धा त्या स्वप्नाच्या दूर पळतोयस. त्यापेक्षा तुझ्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित कर. ह्या कोड्याच्या मागे धावून हाताला काही लागणार नाहीये महिषा. हे आम्ही तुला आधीही सांगितलं होतं, आणि आता तरी सावध हो, नाहीतर वेळ हातातून निघून जाईल. तुम्हाला हे सगळं निरर्थक वाटेल दिती माता, पण मला मात्र या कोड्यात तुळजापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दिसतोय. जगदंबाला या नकारात्मक ऊर्जेच्या लाटात जाणवलं, तरी तिने पुन्हा निग्रह करून एकाग्र चित्त करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक योग विद्येची गुरु महादेवांची पूजा आणि त्यावर आसुरी सावट. हे विचित्र आहे, फार फार विचित्र आहे. तुम्ही छान गाता. तुमच्यात ही पण कला आहे हे ठाव नव्हतं आम्हाला. तुमचं गाणं ऐकलं आणि थांबावं असं वाटलं. माफ करा. जनकराव, ऐका की. जनकराव,
अहो तुमचं काय बी चुकलं नाही, समजा माझंच चुकलं, सगळी गणितच चुकली अहो. आणि आपली भेट बी जरा चुकीच्या पद्धतीनं झाली, त्यामुळं जरा शब्दाला शब्द लागला आणि आपल्यात गैरसमज झाला. आणि तुम्हाला वाटते तेवढी वाईट नाही बरं का मी. अहो नाही, ते मी फक्त नाही जनकराव, आज मला बोलू द्या. हे तुमचं गाव, ह्या गावातली माणसं सगळी सोन्यासारखी आहेत. ह्या गावात येऊन ह्या गावाची बसलेली घडी इसकटायची माझी जरा बी इच्छा नव्हती. आणि मी काय केलं बी नाही तसं. आम्ही काय कलाकार माणसं, आमचं इंचवाचं बिराड कधी या गावात तर कधी त्या गावात. जाऊ तिथं आमची कला दाखवायची. काय काय जण डोक्यावर घेतात, कलेची जाण ठेवून कौतुक करतात. आणि त्या गावात आम्ही जरा जास्त दिवस मुक्काम करतोय. आता काय जण नाव बी ठेवतात, पण ते बी समजून घेतोय आम्ही. आता आपण काय बोलणाऱ्यांची तोंड थांबू शकतोय का? पण जिथं पटत नाही तिथं जास्त दिवस मुक्काम करत नाही आम्ही. आता तुमच्या गावात आवडत नाही तर हितनं मुक्काम हलवणारच आम्ही. ठीक आहे, येतो मी. पण पुढं कुठल्या गावाला जाणार, काही ठरलंय तुमचं? गावला मासा जाळ्यात गावला. जाऊ आता वाट घावल तिथं पोटा पाण्याच्या शोधात. बघू आता आमचं नशीब कुठं नेतंय. वाटत घावल ते खाऊ, नाही तर आपलं उपाश तापाशीच पायपीट. तुम्ही गावाचा विचार करून त्यांच्या भल्यासाठी जे पण काही केलं आहे ते चांगलंच आहे. हा पण विचार करा की ती बाई पण एक कलाकार आहे आणि तिच्या पोटा पाण्यासाठी ती आपली कला सादर करते. आपण जनकराव एक सांगायचं होतं. नाही म्हटलं तुमच्याबद्दल आणि ह्या गावाबद्दल आमच्या मनात जरा बी रागबीग नाही. तुम्ही आम्हाला इथनं बाहेर घालवलं तरी तुमचं समजा भलंच व्हावं एवढीच इच्छा आहे आमची. आमचं काय होईल काय तर. जनकराव फक्त जाता जाता एक गोष्ट करायची. नाही म्हणलं मी महादेवांची लय मोठी भक्त आहे आणि त्यासाठी 1000 दिवे लावून आमच्या कनातीत महाआरती करायचे आणि त्यांच्या पुढे आमची कला सादर करायचे. आणि त्या बिगर आम्ही कुठलं बी गाव सोडत नाही. पण ह्या वेळेला कमाईच झाली नाही. पण मी तरी बी 1000 दिवे लावणारच. पण त्यासाठी तेल कुठनं मिळेल जरा सांगाल काय तुम्ही? नाही म्हणलं ह्या गावात मी नवीन आहे, तुम्ही सांगाल काय मला? अव तुम्ही सांगितलं ना त्यांना की तुम्ही तेलाचा व्यापार करता ते? आधी वाटलं होतं सांगावं का नाही, पण शेवटी दिलं सांगू. आता त्यांना 1000 भर दिव्यांसाठी तेल पाहिजे. अहो मग द्या की. तुम्ही बी काम करता, आता आपल्याकडे बैल बी आहेत आणि लागलंच तर मी बी आहेच की मदतीला. तो प्रश्न नाही गंगाई. मग अगं आता तुला कसं कळत नाही, माझ्यामुळे त्यांची कनात गावाच्या बाहेर चालली, त्यांची काही कमाई पण झाली. आता मी त्यांच्याकडून मोबदला घेऊ कसा सांग बरं? तुम्ही म्हणतात ते बी बराबरच आहे. तेच तर. आणि ते म्हणतात का मोबदला घ्यावाच लागल कारण दिवे देवाचे आहे. अहो पण त्यांनी दुसऱ्या कोणाकडून जर तेल घेतलं तर ते त्यांना नेहमी एवढाच भाव लावतील. त्यापर्यंत तुम्हीच त्यांना तेल द्या ना. मी त्यांच्याकडून मोबदला घेऊ शकत नाही गंगाई. अहो मोबदला किती घ्यायचा हे तुमच्याच हातात आहे ना व. तुम्ही त्यांच्याकडून नेहमी इतका भाव घेऊच नका. नुसतं नावापुरतं घ्या. एखादी मोहर, एखादा गव्हाचा दाना, म्हणजे त्यांचा नेम बी चुकणार नाही आणि तुम्हाला बी वाईट वाटणार नाही. हा हे चांगलं सुचवलंस गंगाई. मला लई राग केला ग त्यांचा. त्या बाई महादेवाच्या लई मोठ्या भक्त आहेत हे कळल्यावर लई वाईट वाटलं मला. माणूस म्हणून त्यांची बाजू समजली आणि कस्तरीच झालं बघ मला. तुम्ही जे काही केलं ते गावाच्या भल्यासाठीच केलं, म्हणून तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका. आता तुम्ही त्यांना पुण्यांदा भेटलात ना तेव्हा एकच सांगा, शृंगारापेक्षा भक्तीच्या मार्गाने गेलात तर आयुष्य किती सुखकर आहे ते. हा हे आहेच माझ्या मनात.
तुझ्याशी बोललो आणि मन हलकं झालं बघ आता. आता मी जाईन ना त्यांना तेल द्यायला, तेव्हा त्यांच्याशी बोलणारच आहे. आता फक्त निरोप धाडतो का मी तेल द्यायला तयार आहे. बाय. कामिनी, अगं कामिनी, अगं तू म्हणाली होतीस तसंच झालं. तू जिंकलेस आणि मी हारले बाई. अगं तुझी शिकार जाळ्यात अडकली. गावावर मी बसलाय तुझा. काय सांगतेस काय? खरंच? अगं वय खरंच. अगं त्या जनक बाबानं निरोप पाठवलाय. तेल देण्यासाठी तयार झालाय तो. म्हणलं होतं ना मी, असे 1-2 प्रयत्नात हार मानणारी नाही कामिनी. आत्ता कुठं डाव हाताशी आलाय. हा, पण या खेळात जर खरंच जिंकायचं असेल तर एक महत्वाची गोष्ट करायची बाकी आहे. कसली गोष्ट ग? माझ्या प्राणप्रिय वसकिड्या, आता वेळ आलीये तुझी करामत दाखवायची. मंजुळे, तुला माहित आहे ना हो? माणसाच्या काळजात शिरायचा मार्ग त्याच्या पोटात जात असतोय. वय कसा? कळलंच तुला. आज अहो भाग्य माझे, मंदिरात आल्यावर जगतजननी देवींचे दर्शन होतेच, पण आज खऱ्या खुऱ्या देवींचेही दर्शन. खरंच आज दुग्ध शर्करा योग आहे माझ्या भाग्यात. देवी, अहो काय झालं? तुम्ही नाराज आहात का? माझ्याकडून काही अपराध घडलाय का? तुम्ही काही केलं नाहीये नंदी महाराज. मीच जरा गोंधळात पडले आहे. देवी, नेमका कसला गोंधळ चाललाय तुमच्या मनात? काय झालंय? नंदी महाराज, महिषासुराने एक नवीन रिपू पाठवला आहे. त्याने स्वतः भोवती एक कवच निर्माण केलंय. मी ते भेदण्याचा प्रयत्न केला, पण ते अशक्य दिसते. साक्षात देवींनाही ते कवच भेदता आलं नाही. कसं काय? तेच कळत नाहीये. योग साधना करून एकाग्र चित्त केलं. त्यावेळी पाठीच्या मणक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवली. तो अनुभव खरंच दिव्य होता. ती ऊर्जा वर वर प्रवास करत होती, पण अचानक थांबली आणि नाहीशी झाली. ऊर्जा नाहीशी झाली? नक्की कोणती ऊर्जा होती ती? वेगळ्याच प्रकारची उष्णता होती त्या ऊर्जेत. एकाच वेळी उष्ण आणि थंडही. एखादा सर्पच जणू. जगदंबा देवी जे काही सांगत आहेत त्यावरून त्या योगविद्येत पुढच्या पायरीवर जात आहेत असं दिसतं. ही विशेष विद्या ही देवी अवगत करून घेणार असतील तर चांगलंच आहे. देवी, मला फारसं माहित नाही, पण महादेवांच्या मुखातून मी कुंडलिनी बद्दल ऐकलं होतं. फार मोठी साधना आहे ही. ती साध्य करता आली तर त्यातून बरेच काही निष्पन्न होईल आणि तुमच्या प्रवासातही ती तुम्हाला सहाय्यक ठरेल. मग तर उत्तमच होईल. हो ना. आणि एवढ्या लहान वयात हे कुणी साध्य केलंय असं मी तर ऐकलेलं नाही, पण तुम्हाला ते शक्य झालंय. देवी, तुमची कुंडलिनी जागृत होत आहे. कुंडलिनी म्हणजे?
ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. हा ज्ञानाचा दिवा म्हणजे काय असेल आणि तो अदृश्य का झाला? हे कोडं कसं आणि कधी सुटणार आहे काहीच कळत नाहीये. हा काय खेळ आहे? ज्ञानाचा दिवा म्हणजे कदाचित असुर नरेश, काम कडून पुढील काही वार्ता आली का? तिच्या मोहिमेत तिला कितपत यश मिळालं काही कळलं का? नाही, काही वार्ता आलेली नाही अद्याप. एकावर एक रचलेलं गुपित, याचा अर्थ एकावर एक. पण ती तिचं दायित्व योग्य रीतीने निभावेल ना? सांगा ना. असुर सम्राज्ञी, काम ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी रिपू आहे. या पूर्वीच्या रिपूनी ज्या चुका केल्या ती काम करणार नाही. लवकरच एखादी सुवार्ता घेऊन ती आपल्याकडे येईल. तिथेच शोध सुटेल कोड. म्हणजे हे एखादं ठिकाण आहे. आणि आम्हाला तर असं वाटतं की तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणाला तरी पाठवायला हवं. तसंही दैत्यमातांचा दर्पण काही एक प्रतिसाद देत नाहीये. आणि आम्हाला या असुर सम्राज्ञी, किती बोलता आहात? सातत्यानं किती प्रश्न विचारता आहात? आमच्या विचारांची शृंखला भंग होते सतत. आम्हाला एकांत हवाय सम्राज्ञी, आणि त्यासाठी आम्ही इथे बसलो आहोत. तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार नाही. निघा. जातो आम्ही. इथून कायमचे निघून जातो. आणि तसंही आता आपल्या आयुष्यात आमचं स्थान काहीही राहिलेलं नाहीये. पण आपण दरवेळी अशी वागणूक देऊन आमचा अपमान करताय हे ध्यानात ठेवा. आपण जरी असुर नरेश असलात तरी या असुर कुळाची शक्तिशाली स्त्री आहोत आम्ही. आम्ही तुमच्या पत्नी असताना सुद्धा आपण दुसऱ्या स्त्रीला आणण्याचा इथे विचार केलात. हे सगळं असताना सुद्धा आम्ही मनावर दगड ठेवून हा विचार मान्य केला. एवढंच नाही, पण आम्ही आपल्याला मदत करण्यासाठीही तयार झालो. पण आपण आमचा पदोपदी अपमान केलात. असुर नरेश, आम्ही सुद्धा शुंभ आणि निशुंभ यांच्या बहीण आहोत, हे विसरू नका. कुंडलिनी विद्या म्हणजे योग विद्येच्या अभ्यासाचा परमोच्च बिंदू. माणसाच्या शरीरात मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, आज्ञा, विशुद्धी आणि सहस्रार अशी 7 चक्र असतात. शरीरातील विविध ऊर्जेंशी ही चक्र जोडलेली असतात. योग विद्येच्या सहाय्याने आपण ही चक्र कार्यरत करू शकतो. आणि एकदा का ही चक्र कार्यरत झाली की मग शरीरात अद्वितीय अमर्याद ऊर्जा निर्माण होते. देवी, तुम्हाला जो अनुभव आला ते असंच काहीतरी होतं असं वाटतंय. आणि देवी, तुम्हाला हे एवढ्या कमी कालावधीत साध्य झालं हा एक प्रकारे चमत्कारच आहे. मलाही हे वेगळंच वाटलं. म्हणूनच मी हे समजून घेण्यासाठी तुमची मदत घेतली. देवी, तुमची ही 7ही चक्र खरंच कार्यरत होण्यासाठी काय करावं लागेल याची मला कल्पना नाही. मला एक आणखी प्रश्न पडलाय. तुमची कुंडलिनी जागृत होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तर मग तो रिपू तुम्हाला दिसायला हवा होता. तो रिपू तुम्हाला दिसला का नाही? हो ना, मला फक्त महादेवांची पिंडी दिसली. महादेवांची शक्ती तिथे आहे, त्यामुळे मी त्या ठिकाणी जास्त काही पाहू शकत नाही. तिथे प्रवेश सुद्धा मिळणार नाही मला. पण कुठलाही रिपू महादेवांची पूजा कशी करू शकेल? आणि तेही त्याला मदत कशी करतील? एखाद्या असुराने त्यांची अशी पूजा केली तर त्यांनी लगेच त्याचा नाश करायला हवा ना. देवी, तुम्हाला पडणारे प्रश्न हे अगदी योग्य आणि तुमच्या बालवयाला साजेसेच आहेत. पण या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाही.
तुळजाईच या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देऊ शकते. तुळजाईंना भेटणं शक्यच नाहीये हे तुम्हालाही माहिती आहे. मला ही उत्तरं समजून घ्यायची आहेत. त्यामागे महादेवांचे एक रहस्य आहे, ते मी तुम्हाला सांगू शकतो. कोणतं रहस्य? महादेव हे नंदलाल भाऊ, अहो तुम्ही हित आहे सवय. अहो तुम्हाला किती शोधलं. अहो आमचा बैल बघा की सकाळपासून नुसतं गव्हाणी तोंड घालून बसलाय. अहो काय बी केलं तरी हाटेना. तुम्ही जरा येताय काय? म्हणजे काय औषध पाणी करायचं असलं तर. ठीक आहे, आलो. पण कुठलाही रिपू महादेवांची पूजा कशी करू शकेल? त्यामागे महादेवांचे एक रहस्य आहे. महादेवांचं असं कुठलं रहस्य असेल की ज्यामुळे त्या रिपूपर्यंत मी पोहोचू शकत नाहीये? यात मला कोण मदत करू शकेल? अरे हो, मला मदत करू शकणारी अशी एक व्यक्ती आहे.